शुभेच्छा देतोय। सामन्याला सुरुवात होणार, वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकणार आहात यश मापगावकर यांना। धन्यवाद सर। नक्कीच या पुढील सामन्याचं समालोचन अर्थात आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये एक उत्कृष्ट आणि बुलंद आवाज यश मापगावकर। थँक्यू सो मच मुस्ताक सर, यांचा आवाज आपण ऐकत होता। आजचा दिवस ज्या पद्धतीने PNP चषक 2025 कालच्या रात्रीमध्ये आपण तो थरार अनुभवला। काल रात्री 3 वाजेपर्यंत बऱ्याच प्रेक्षकांची गर्दी, अनेक या ठिकाणी क्रिकेट दर्दी प्रेक्षक थांबले होते। मात्र आज आपण डे नाईट क्रिकेटची स्पर्धा बघतोय। सुरुवात आपण केली होती, अगदी 11:30 वाजल्यापासून इथे मैदानावरती प्रेक्षक आले होते आणि आता मात्र गॅलरी भरायला सुद्धा सुरुवात झाली। आपण टीम विषयी बोलूयात। वळके ॲव्हेंजर्स विरुद्ध खंडाला स्टॅलियन्स या दोन संघाच्या दरम्यान बिग बॅटल आहे। एका बाजूला अक्षय पाटील मोन्या, अलिबाग क्रिकेटमधला नव्हे तर रायगड जिल्ह्यातला बेस्ट ऑलराऊंडर, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सुमित पत्रेला। आणि या दोन कॅप्टनच्या मध्ये असलेला हे युद्ध मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल। पहिला चेंडू मोन्याच्या माध्यमातून येईल अराउंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी। पहिल्या चेंडूवरती सचिन मात्रेच्या बॅटमधून थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करेल, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, वेलकम फॉर चौकार। तर पहिल्या षटकाला सुरुवात करत असतानाच आपण म्हणतो ना की अंत असते आणि आरंभ। ज्या पद्धतीनं सुरुवात करत असताना अक्षय पाटील वरती हल्ला बोल केलाय, सरसेनापतीवरती आक्रमण केलंय, सरसेनापतीवरती आक्रमण झालं की सेना घाबरते, ते मैदानावरती पाहायला मिळणार का? तर यावेळेस कमबॅक केलाय, हे फार महत्वाचं आहे। क्रिकेटमध्ये गिव्ह अँड टेक आहे, कधी कोणाचं उसणं ठेवलं जात नाही ना। अगदी त्या पद्धतीनं मैदानावरती जेव्हा प्रारंभिक षटकाला सुरुवात झाली ना, प्रथम गोलंदाजी करत असताना अक्षय पाटील म्हणजेच मोन्याला आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सचिन मात्रेने आपण बघितलं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा सेन्सिबल फलंदाजी केली होती। या सामन्यामध्ये PNP चषकामध्ये सुद्धा आपल्या बॅटिंग मधला तो क्लास दाखवतोय, तो दर्जा दाखवतोय। तर या चेंडूवरती स्लोअर रन आणला होता। पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा अक्षय पाटील मोन्याने सुरुवात केली या गोलंदाजीला। समोर सचिन आहे, पहिल्या दोन षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आणि त्याचा फायदा मैदानावरती उचलला सुद्धा पाहिजे। मात्र या ठिकाणी उलटा फेरा मैदानावरती सुरू आहे। मोन्या पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड विकेट, यावेळेस क्विकर वन आणला होता। प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन्स आहेत, हीच तर खासियत आहे मोन्याची। अनेक स्पर्धा तो यंदाच्या वर्षी जिंकलाय आणि प्रत्येक संघाचा कॅप्टन सुद्धा तोच आहे आणि त्यामुळे ते म्हणतात ना की नशीब सुद्धा ज्या पद्धतीनं मोन्याच्या बाजूने आहे यंदाच्या वर्षी। सचिन आणि मोन्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एका संघामध्ये होते, मात्र PNP चषकामध्ये आपण बघतोय एकमेका विरोधी मैदानावरती उतरलेत। आणि हे चित्र जेव्हा आपण बघतोय ना तेव्हा अक्षय पाटील विरुद्ध सचिन मात्रे ही सर्वात मोठी बॅटल आहे। यावेळेस मात्र कलात्मक फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार अलॉंग दी कार्पेट, येतोय चौकार। पहिलं षटक प्रगती पथावरती आहे। भोंग्यांचा आवाज या ठिकाणी येतोय, शिट्ट्यांचा आवाज येतोय, टाळ्यांचा आवाज येतोय। दोन्ही संघांचे खंदे समर्थक एकमेकाच्या समवेत आहेत आणि मैदानावरती आपण बघितलं मग खंडाळा स्टॅलियन्स असेल किंबहुना वळके ॲव्हेंजर्स असेल, दोन्ही संघ जिंकण्याच्या उमेदीने आलेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, स्ट्राईक वरती सचिन आहे, या चेंडूवरती कमबॅक होईल का? हेलिकॉप्टर खोदून काढला होता चेंडूला, हा चेंडू पुलाखालून ट्रॅव्हल झालाय, समोर क्षेत्ररक्षक पाठीमागून आलाय, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत धाव येईल। पहिलं षटक या ठिकाणी आपण बघितलं 9 धावांचं, कोणती विकेट त्याला मिळाली नव्हती आणि पहिल्या षटकाच्या अंती अक्षय पाटीलने केलेल्या गोलंदाजीवरती आपण बघितलं ना तर एक आक्रमक गोलंदाजी मी म्हणेन, किंबहुना त्याच्यामध्ये 2 चौकार आले, ते परफेक्ट टाइम केलं गेलं। सचिनच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि त्यानंतर मात्र पुनरागमन केलं गेलं। एक महत्वाची मॅच आहे। चला 4 षटकांसाठी आपण पाहिलं ना तर 20 मिनिटांचा अवधी आहे। हे सुद्धा तुम्हाला मी पुन्हा सूचना देतो, कारण आपण डे नाईट क्रिकेटची स्पर्धा भरवली त्यामुळे काही लिमिटेशन्स आमच्यावरती सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही आशा आम्ही व्यक्त करतोय। पहिलं षटक संपलं, धावा 9 आल्यात। अक्षय पाटीलचं षटक आपण बघितलं ज्याच्या माध्यमातून आपण एका बाजूला बघतोय अक्षय पाटील आहे, त्यानंतर दर्शन कडवे आहे, जयेश घाग आहे, कल्पेश म्हात्रे आहे, त्यानंतर मोहित डाकी आहे, नईम या मॅचमध्ये नयन जोशी आहे, त्यानंतर प्रफुल्ल पाटील आहे म्हणजेच पिंट्या पाटीलला सुद्धा आपण बघणार आहोत। त्या माध्यमातून जर आपण बघितलं ना तर राजेश पाटील, ऋषिकेश म्हात्रे आणि राजेंद्र म्हात्रे अशी संपूर्ण प्लेइंग 11 आपल्यापर्यंत आल्या। दुसऱ्या बाजूचा विचार केला खंडाळा स्टॅलियन्स, त्याच्यामध्ये स्वतः कर्णधार सुमित पत्रे, अजिंक्य म्हात्रे, अशांक साखरकर,
चैतन्य हातनी, करण म्हात्रे, प्रकाश आलेकाना, रोशन पाटील, साहिल कांबे, सुमेश जाधव म्हणजे स्विकी, त्यानंतर सूरज कांबे, तेजस पाटील आणि सचिन म्हात्रे हे सर्व प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतात. बहुतांचा वापर आपण करतो. पहिलं षटक संपलं होतं ज्याच्यामध्ये 9 धावा आल्या. यानंतर पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला. त्या ठिकाणी कल्पेश मैदानावरती उतरलाय आणि त्याच्या माध्यमातून गोलंदाजी होईल. यावेळेस काय फटका मैदानावरती एक्झिक्यूट केलाय समोरच्या दिशेला. आज लाईक अन वेस्ट इंडियन क्रिकेटर बी शेप मध्ये येतोय. 1 बाउंस सीमा पार. वेलकम 4 चौकार. ज्या दिशेला चेंडू येईल ना त्या दिशेला खेळण्याची क्षमता फार कमी फलंदाजांमध्ये असते संदीप सर. आपल्याकडे क्रिकेटमध्ये पहिल्या एसटीवरून अक्रॉस द लाईन खेळणारे हुक आणि पुलचे फटके आपण बऱ्याच वेळा बघितलेत. मात्र स्ट्रेट बॅटेड त्यानंतर समोर जेव्हा चेंडू येईल त्या दिशेला खेळण्याची क्षमता दाखवणारा फटका होता. एक चांगला फटका सेन्सिबल क्रिकेट सचिनच्या माध्यमातून. यावेळेचा पुन्हा एकदा चांगला फटका डीप स्कोअरलेग क्षेत्रामध्ये जाईल. 1 बाउंस सीमा पार. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो चौकार. आक्रमण हा पवित्र मैदानावरती आजमावलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स एव्हर हे सुद्धा सांगतोय आणि समोरच्या गोलंदाजाला आता विचार करायला त्याने भाग सुद्धा पाडलाय. म्हणजे जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती सचिनने हल्ला बोल केलाय. अगदी सळो की पळो करून सोडलंय. समोरच्या गोलंदाजाला म्हणजेच कल्पेश म्हात्रेला आता विचार करावा लागेल. फार महत्वपूर्ण मॅच. अंकतालिकेमध्ये 2 गुण पाहिजेत ना तर मैदानावरती तुम्हाला टिकून खेळावं लागेल. यावेळेचा चांगला चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक सुद्धा आलाय. या ठिकाणी एक धाव घेतली आणि सुटकेचा निश्वास हा कल्पेशने सोडला असावा. कारण पहिल्या 3 चेंडूंवरती आपण बघितलं ना तर आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केल्यात. मात्र जो एक विश्वास असतो ना आपल्या गोलंदाजीवरती, ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी कल्पेश आला 2 चेंडू काही वाईट नव्हते. मात्र त्या चेंडूंवरती चांगले फटके आले असं मी म्हणेन. सचिन म्हात्रे अलॉंग द कार्पेट खेळण्यासाठी आता मात्र ओळखला जातो असं मी म्हणेन. कारण सलग 2 स्पर्धांमध्ये त्याची मी बॅटिंग बघितली. रिस्क घेतोय मात्र कॅल्क्युलेटेड रिस्क मी म्हणेन कारण त्याच्यावरती त्याने 4 धावा मिळवल्यात. बॅटिंग करण्यासाठी आता मात्र सुमेश जाधव स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी करताना कल्पेश आहे. हे फार मोठं द्वंद्व मैदानावरती आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच बिगिन असं म्हणूयात. प्रेक्षकांची वर्दळ आता मात्र PNP चषकाच्या या गॅलरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही तासांमध्ये तुम्हाला संपूर्ण गॅलरी ही भरलेली दिसेल. याच्यामध्ये तिळ मात्र शंका माझ्या मनामध्ये नाही. यावेळेचा चांगला फटका होता. बॅकफुट पंच जरूर केलं होतं आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एकदा वाली पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आल्यानंतर सुद्धा कल्पेशने मैदानावरती जर आपण बघितलं पुनरागमन करण्याची ती क्षमता ती वृत्ती या ठिकाणी दाखवली आणि 2 चौकारांनंतर 2 एकेरी धावा या ठिकाणी आल्यात. यावेळेस मात्र आपण बघितलं ना समोरच्या दिशेला फटका खेळला होता. धाव या ठिकाणी आली एक. पुन्हा एकदा आपण जर बघितलं पहिल्या 2 चौकार नंतर 3 एकेरी धावसंख्या या ठिकाणी आली. धावा 20 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. मात्र या षटकामध्ये तुलनेने आतापर्यंत 11 आल्यात. आणखीन एक चेंडू बाकी असेल. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक लेझी आहे आणि त्याच दिशेला आपण बघितलं चेंडू सीमा पार येतो चौकार. ते म्हणतात ना अंत बला तो सब बला. गोलंदाजाने सुरुवात चौकाराने केली होती. ज्या ठिकाणी शेवट सुद्धा आपण बघितला ना दंडे सर चौकाराने करतोय. 2 षटकं मैदानावरती आली आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या मैदानावरती बनते. टेप बॉलर त्या पद्धतीने आपण प्रत्येक सामन्यांमध्ये बघितलं ना 3रं षटक या ठिकाणी टेप ओव्हर षटक असं म्हणूयात आपण. कारण सर्वांना अचंबित करणारा किंबहुना गोलंदाज किंवा फलंदाज दोन्ही बाजून मी म्हणेन की टेप ओव्हर षटकामध्ये कोणालाही या ठिकाणी फायदा होऊ शकतो. मात्र आजपर्यंत आजगायत आपण जर विचार केला तर आजच्या 4 मॅचचा जर विचार केला ना आपण तो 2 मॅचमध्ये फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि 2 मॅच म्हणजे गोलंदाजांना विकेट सुद्धा मिळाल्या. म्हणजे संमिश्र पद्धतीनं टेप ओव्हर षटक जे कुठेही नव्हतं. यंदाच्या वर्षी PNP चषक 2025 मध्ये आपण बघत आहोत आणि त्या पद्धतीनं प्रफुल्ल पाटील ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं. अलिबाग क्रिकेटचं नाव, रायगड प्रीमियर लीग असेल, अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळला. 40+ म्हणजे 40 वर्षाहून अधिक त्याचं वय. मात्र मैदानावरती उतरल्यानंतर तरुणांना लाजवण्यासारखा त्याचा फिटनेस ही सुद्धा फार महत्त्वाची बाब असेल.
प्रफुल्ल पाटील उतरलाय म्हणजे सर्वांचा लाडका पिंट्या मैदानावरती आलाय. तर अत्यंत महत्त्वाची मॅच आहे आणि टेप और षटकामध्ये प्रफुल्ल पाटील सर्वात एक्सपिरियन्स आहे आणि त्याला गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी प्राचारित केलंय. म्हणजे आपण जर बघितलं ना तर या संपूर्ण सामन्यामध्ये जो अक्षय पाटील मोन्या आहे त्याची कॅप्टन्सी बघा. ज्या पद्धतीने एक्सपिरियन्स प्लेयर आहे, त्याला सर्वाधिक जास्त अनुभव क्रिकेटचा आहे, त्याला मैदानावरती पाठवलंय. या मैदानावरती बघूयात फार मोठं द्वंद्व असेल या षटकामध्ये. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला होता आणि त्यानंतर मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या दरम्यान मात्र आपण बघितलं ना सचिन मात्र हा ऍक्टिव्ह आहे. मैदानावरती उतरल्यानंतर ज्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट्स नेहमीच त्याच्या पाहायला मिळतात. मात्र अशा दिशेला जर आपण विचार केला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन कंटिन्यू आहे. गोलंदाजाची लय बिघडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होत आहेत. मात्र सुमेश जाधवच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक चौकार बघितलाय. दुसऱ्या बाजूला सचिन मात्रेने आतापर्यंत केलेली जी फलंदाजी आहे ती जर आपण बघितली ती आक्रमक होती, सेन्सिबल होती. टेक्निकली स्ट्रॉंग फटके हे त्याच्या बॅटमधून आले होते. म्हणजे आतापर्यंत सचिन या मॅच मध्ये पूर्ण सेटल आहे आणि तो नॉन स्ट्राईक इनवरती उभा आहे. तर या चेंडूवरती आपण बघितलं नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. या चेंडूला भिरकवायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. प्रयत्न जरूर चांगला होता मात्र गती काढून घेतली होती. टर्न झाला होता चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला. टेप और षटकामध्ये येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती काय होईल हे केवळ पडल्यानंतर आपण सांगू शकतो. बॅटची कडा घेतली आहे, संधी फार मोठी आहे. ही संधी मात्र गमावली. त्या ठिकाणी अक्षय पाटील मोन्याला आपण बघितलं होतं मात्र विकेट होता होता राहिली. एक धाव धावफलकावरती आली. जीवनदान दिलं गेलंय कोणाला ते म्हणजे सुमेश जाधवला. आणि आता मात्र सचिन मात्रेला आपण मैदानावरती बघत आहोत. स्ट्राईक एंड वरती उभा. तर आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आणि या पूर्ण पीएनपी चषकामध्ये कालपासून आतापर्यंत 26 कॅचेस ड्रॉप केल्यात. हे संपूर्ण लेखाजोखा आहे ना तो आमच्या माध्यमातून दळणी गुरुजींच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवतोय. षटक तिसरं प्रगतीपथावरती. फटका जरूर चांगल्या रीतीने खेळला. बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. आउटफील्ड क्विक आहे मात्र त्या दरम्यान 2 धावा मैदानावरती आल्यात. मी म्हटलं होतं की रनिंग बिटवीन द विकेट्स याच्यावरती आपण बोलूयात. एका बाजूला मग सुमेश जाधव आहे, दुसऱ्या बाजूला मग सचिन मात्रे उतरलाय आणि चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगलं फिटनेस आणि दोघांवरती असलेला विश्वास फार महत्वाचा आहे. तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्ही आयुष्यामध्ये सुद्धा विश्वास या उक्तीवरती या शब्दावरती फार मी जोर देईन कारण फार महत्वाची बाब आहे. सचिन मैदानावरती एक बाजू राहून धरतोय. यावेळेस मात्र विकेट होण्याची संभावना होती. क्षेत्ररक्षक थोडासा लेझी त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता 38च्या दरम्यान कारण सचिन ही धाव घेत असताना फार दूरवर होता. मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. या षटकामध्ये प्रफुल्ल पाटीलचं कौतुक करूयात आपण कारण ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पाटील म्हटल्यानंतर आशुरे गावाला बिलॉंग करतो. अनेक वर्ष खारेपाटच्या या मैदानावरती त्याने स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. अनेक स्पर्धा तो जिंकला. यावेळेस मात्र मैदानावरती सुमेतला परतावा लागेल. सुमेत जाधव मैदानावरती परतेल. फार मोठी विकेट. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. कम ऑन डीजे मास्टर. षटक क्रमांक तिसरं मैदानावरती आपण बघितलं प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून आलं होतं. त्याच्यामध्ये मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाण्याची व्यवस्था करायचे आयोजक. चला षटक क्रमांक तिसरं मैदानावरती संपलं. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आपण जर विचार केला तर धावा 15 होत्या. त्यानंतर 5 धावा आल्या. 3 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावरती बनली 29 आल्या. 2 षटकं बाकी आहेत. फार महत्वाची मॅच आहे ज्या मॅच मध्ये एका बाजूने लढताना आपण मोन्याला बघतोय, दुसऱ्या बाजूला सुमित ॲज अ कॅप्टन आहे. सचिन मात्रेचं या ठिकाणी आपण बघितलं बॅटिंग ज्या पद्धतीने त्याने सुरुवात अगदी योग्य केल्या
मात्र फिनिशिंग मोमेंट सचिनच्या बॅटमधून येणार का? न्यू बॅटर मैदानावरती या ठिकाणी उतरलाय आणि त्याचं नाव आहे साहिल खांबे. गेल्या मॅच मध्ये ज्या साहिलने प्रत्येक आलेल्या गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं तोच साहिल खांबे मैदानावरती उतरला. त्याची होम टीम आहे नवजीवन दिघोडी. या PNP चषकामध्ये आपण जर पाहिलं तर या संघाकडून खेळत असताना ज्या पद्धतीनं त्याला मॅच मध्ये उतरवलं गेलं ना, तर आपण बघितलं ना खंडाळा स्टालियनच्या माध्यमातून साहिल खांबेला नॉन स्ट्राईक एनवरती तो उभा आहे, स्ट्राईक एनवरती सचिन आहे. आणि सचिनने आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर त्याच्या बॅटमधून 4 चौकार आले. यावेळेसचा फटका अलॉंग दी कार्पेट खेळला. समोर क्षेत्ररक्षक स्थित फील्ड करण्यासाठी येईल तोपर्यंत पुन्हा एकदा धाव आली. या सामन्यामध्ये संपूर्णतः जर आपण विचार केला या मॅचच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची मॅच आहे. धावा आता आल्या पाहिजेत कारण समोर मोन्या आहे, त्यानंतर अनेक फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पाटील आहे. त्यांच्या संघामध्ये खेळत असताना जर आपण बघितलं तर ॲज अ बॅटर म्हणून ज्यावेळेस समोरचा संघ आहे यावेळेस साहिल खांबेच्या बॅटमधून हा फटका मैदानावरती आलाय. दे धक्का घे चक्का, क्या बात आहे. आल्या क्षणी मैदानावरती दाखवलं आक्रमण म्हणजे काय. आतापर्यंत या इनिंग मध्ये एकही षटकार नव्हता आणि आल्या क्षणी मैदानावरती ते म्हणतात ना स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि मैदानावरती साहिल खांबेचा क्लास, सुपर फलंदाजी. आजच्या डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये साहिल खांबेने गेल्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. मात्र या सामन्यामध्ये सुद्धा साहिलने कल्पेशवरती आल्या क्षणी एक मोठा फटका लगावलाय. कमबॅक कल्पेश कडून येणार का या चेंडूवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस प्रॉपर टायमिंग नव्हतं. तो एज वरती चेंडू होता. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय आणि मैदानावरती साहिल खांबेची फार मोठी विकेट. कॉलिंग सुद्धा केलं होतं. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये आपण तफावत बघितली आणि साहिल खांबे मैदानावरतून परतला. या मॅच मधील या सामन्यामधील सर्वात मोठी विकेट ऐन मोक्याच्या क्षणी आली. कारण कुठेतरी वाटत होतं ना 2 षटकं बाकी आहेत. आता साहिलची या ठिकाणी पारी आहे. साहिल मैदानावरती आलाय. साहिलच्या बॅटमधून षटकार येतील आणि त्यांनी लगावले सुद्धा होते. त्याच्यामुळे त्याने सुरुवात केली होती मात्र शेवटच्या काही चेंडूपर्यंत तो थांबला नाहीये. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना आणखी 2 चेंडू बाकी आहेत. एक षटकार आला होता त्याच्यानंतर एक धाव आली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात साहिल मैदानावरतून परतला आणि धावसंख्या या ठिकाणी आपण बघितलेला 37 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. एका बाजूला वळके ॲव्हेंजर्स म्हणजे अक्षय पाटील ज्या संघाचा कर्णधार आहे तो संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय खंडाळे स्टॅलियन्स. खऱ्या अर्थानं कमबॅक जर कोणी केलं असेल ना या सामन्यामध्ये तर तो प्रफुल्ल पाटील म्हणजेच पिंट्या. कारण त्याच्या षटकामध्ये 5 धावा आल्या. त्याने 1 विकेट घेतली, 2 डॉट चेंडू टाकले होते. संपूर्ण मॅचचा लेखाजोखा जर आपण बघितला पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कन्सिस्टंटली येत होत्या मात्र सातत्याने येणाऱ्या धावा रोखण्याचं काम, त्याच्यावरती अंकुश लावण्याचं काम प्रफुल्ल पाटीलनं केलं. आणि त्यानंतर कल्पेश म्हात्रेने जाळं फेकलं आणि बडी मछली जाल में फासी असं मी म्हणेन. 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावरती असताना कल्पेश गोलंदाजच्या ट्रॅकवरती पुन्हा तयार आहे. आल्या क्षणी या मॅच मध्ये आपण बघतोय ना आणखीन एक आसमानी तुफानी फटका. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला, काऊ कॉर्नर रिजनला फटका. चेंडू सीमा पार, येतो षटकार, बिग स्ट्रोक. या षटकारांची आणखी आवश्यकता असं मी म्हणेन कारण प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. सामना जर 5 षटकांचा आहे, 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले, त्यानंतर अचंबित करणारी एक टेप ओव्हर आणि त्याच्यामध्ये मात्र काय होईल सांगणं कठीण आहे. त्याच्यामुळे धावा आल्या पाहिजेत. धावा मैदानावरती बनल्यात. 43 धावा 43 रन स्कोर बुकवरती अर्जित केलेत. कल्पेश म्हात्रेला आता मात्र येता क्षणी अजिंक्यच्या बॅटमधून आलेला फटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. 1 चेंडू बाकी आहे. सर तर फास्ट खेळायचा. पुन्हा एकदा आपण बघतोय मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून येईल. फील्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि तोपर्यंत धाव या ठिकाणी मिळेल ती म्हणजेच 1 धाव. 4 षटकं मैदानावरती संपली. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती येणारी धावसंख्या आपण बघितली तर आता 44 आल्यात. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. त्यानंतरच्या षटकामध्ये आपण बघितलं ना तर मैदानावरती 15 आल्या, त्यानंतर 5. आणि या षटकामध्ये दर्णेसर आपण बघतोय कल्पेश म्हात्रेच्या गोलंदाजीवरती ज्या धावा या ठिकाणी आल्यात ना 15 धावा.
2 षटकांमध्ये 15, एका षटकामध्ये 9, एका षटकामध्ये 5. आता मात्र अंतिम षटकाचा थरार आपण बघतोय. तर अंतिम षटक मैदानावरती येईल. कशा रीतीनं कशा पद्धतीनं संपूर्ण सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेली मॅच. फार टफ क्रिकेट या ठिकाणी आपण बघत आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा प्रोलिंक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण अनेक सामने यंदाच्या वर्षी आपण त्यांच्या माध्यमातून कव्हर करत असताना बघितलेत. एक अंतिम षटकासाठी दर्शनला आपण बघत आहोत, जो मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक 5 त्याच्या माध्यमातून स्ट्राईकवरती अजिंक्य. तर या चेंडूवरती ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. या चेंडूला भिरकावायचा होता मिड विकेट स्कोअरलेस क्षेत्रामध्ये. कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. मात्र अजिंक्य मात्रेची स्ट्रॅटर्जी बघा. तर मैदानावरती ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती त्याने सिक्सर लगावला होता, अगदी स्पष्ट केले त्यांनी त्याचे इरादे. आणि या षटकामधील केवळ 5 चेंडू बाकी आहेत. समोर अजिंक्य मात्रे राईट आउट द विकेट. यानंच मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड, खंबा अवकाळ दिया. यॉर्क करण्याचा सक्षम प्रयत्न केला होता, मधल्या यष्टीला उद्ध्वस्त केलाय आणि ते अजिंक्य मात्रेचे इरादे मात्र मैदानावरती संपले. फार मोठी विकेट. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. तर आपण बघितलं ना, तर 100वी विकेट PNP चषकामधली आणि त्याला बाद केलं तो अजिंक्य मात्रे होता. आणि 100वा विकेट घेणारा हा गोलंदाज दर्शन कडवे होता. आतापर्यंत 11 क्लीन बोल्ड आपण बघितलेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर डॉट म्हणजे निर्धाव चेंडू आपण बघितले 261. म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज या दोन्हीही पैलूंनी जर आपण विचार केला, दोघांचाही बोलबाला मैदानावरती आहे. सूरज खांबे या ठिकाणी आपण पाहिलं होतं, तर साहिल खांबे आला होता, त्याचा छोटा भाऊ मैदानावरती उतरलाय. सूरज खांबे, सचिन मात्रेला या ठिकाणी स्ट्राईक मिळाली नाही. गेल्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला, धावा जरूर मैदानावरती आल्यात, मात्र सचिन खांबे जो स्ट्राईक पासून वंचित आहे. सचिन मात्रेने आतापर्यंत आपण बघितलं 4 चौकारांच्या मदतीने तो खेळतोय. 15 चेंडू आणि 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून आलंय. ऑन स्क्रीन वरती आपण बघत आहोत दर्शन कडवेला. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंवरती एक आक्रमक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलंय. तर या चेंडूवरती हेलिकॉप्टर लँड करायचा होता, प्रयत्न चांगला होता, मात्र आपण म्हणतोय ना नेमबाजी फार महत्वाची गोष्ट आहे. लेग बाईज स्वरूपातील धावा येतील. ॲज पर लॉ नंबर 23 अप्लाइड इयर. दंडे गुरुजी जर आपण बघितलं ना, तर रवींद्र जडेजाला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामना खेळताना बघितलाय. केवळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती फॉर्म मध्ये नसताना सुद्धा ॲज अ फिल्डर म्हणून त्याला या संघामध्ये घेतलं जायचं. ते एका कारणामुळे क्षेत्ररक्षण ही फार महत्वाची बाब आहे. तुम्ही बॅटिंगचा सराव करता, तुम्ही गोलंदाजीचा सराव करता, मात्र क्षेत्ररक्षणाच्या सरावाचा अभाव हे सुद्धा हारण्याचं कारण बनू शकतं उलट मॅचच्या दिशेला. सचिन मात्र स्ट्राईक वरती आला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा मैदानावरती या ठिकाणी होईल का पूर्ण? तर या 2 धावा आल्यात. फॅन्टास्टिक, फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन 2 बॅट्समन्स हिअर असं म्हणूयात. चांगला ताळमेळ, चांगला आय कॉन्टॅक्ट आणि चांगलं कोऑर्डिनेशन ज्या पद्धतीनं मैदानावरती सचिन मात्रेने आज दाखवून दिलं की प्रत्येक चेंडूवरती षटकार सुद्धा आणि चौकार सुद्धा मारायचा नसतो. मात्र वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविडला आपण बघितलं होतं. व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण यांना सुद्धा आपण बघितलं होतं. तर या दिशेला आपण बघितलं ना, तर मैदानावरती टिकून खेळतायत, धाबा आणतायत मॅच मध्ये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय. धाव 1 आली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट या ठिकाणी घेतला जाईल का? दुसरी धाव सुद्धा या मैदानावरती पूर्ण झाली आणि आणखीन एकदा या 2 धावा आल्यात. 49 धावा. सचिन मात्रे या मैदानावरती खेळतोय खंडाले स्टॅलियन्सच्या माध्यमातून. तर मित्रांनो, सचिन ज्या पद्धतीनं मैदानावरती थांबलाय ना, त्याने आज रिस्पॉन्सिबल क्रिकेट काय असतं याचं उदाहरण PNP चषक 2025 आणि पर्व दुसऱ्यामध्ये पेश केलंय. या चेंडूवरती षटकार चौकार आला तर वेल फिनिश करेल असं मी म्हणेन. किंबहुना या चेंडूवरती जर विकेट घेतली गेली तर धावा या ठिकाणी रोखल्या जातील. 49 आल्यात. 50 पेक्षा जास्त धावा येतील का? गोलंदाज दर्शन. तर या चेंडूवरती मात्र आपण बघितलं ना, चांगला चेंडू हाताळला होता. 5 षटकं मैदानावरती संपलीत आणि 5 षटकांच्या अंती स्कोरबुक वरती धावा आल्यात 49. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 50 धावसंख्येची. एका बाजूला
आपण बघतोय ना, तर या मॅच मध्ये खंडाला स्टॅलियन्स त्याच्या समवेत खेळत असताना वल्के ॲव्हेंजर्स मॅच टफ होईल याच्यामध्ये तिथे मात्र शंका नाही आहे. मात्र पहिल्या 5 षटकांचा जर आपण विचार केला तर या 5 षटकांमध्ये 49 बनवल्यात. 50 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय या पुढच्या सत्रासाठी इम्रान बुखारी म्हणजे सर्वांचे लाडके भाईजानांना. ओव्हर टू यू. धन्यवाद. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुनी वॉइस ऑफ रायगढ़, हमारे काबिल दोस्त परम मित्र मैन फ्रॉम मापगांव यश मापगांवकर, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं. पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है. पहली इनिंग में बल्लेबाजी करते हमने देखा 49 रन बनाए और 50 रनों का टारगेट सेट किया है बल्कि एवेंजर्स टीम के सामने. तो जरूर यहाँ पर पहले सत्र में क्या शानदार बल्लेबाजी की, शानदार गेंदबाजी की. पीएनपी चषक 2025 सीजन 2 का थरार स्क्रीन पर हम देख रहे हैं. 30 गेंदे और 50 रनों की आवश्यकता इस प्रतियोगिता में. एक शानदार मैच, एक लाजवाब आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा हम देख रहे हैं. अनुप पाटील यांना मी विनंती करतो की जरा आपण आमच्याशी संपर्क साधायचे. अनुप पाटील यांना विनंती करतो. आवाज अल्फाज आणि मुरुड डिफेंडर्स यांना विनंती असेल, अबू आणि निखिल दारवे यांना, की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आवाज अल्फाज आणि मुरुड डिफेंडर्स संघाचे कर्णधार म्हणजेच अबू आणि निखिल दारवे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे लगेच. जरूर हम स्क्रीन पर देख रहे हैं कैसे हमारे कोली बांधव मच्छी की राह देख रहे हैं जाल में पकड़ने के लिए. प्रोलिंग स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक आज इस लाइव टेलीकास्ट का मजा लेते हुए स्क्रीन पर देखते हुए पीएनपी चषक 2025 का थरार. संदीप सर, इसीलिए तो कहा जाता है ना, कहीं पर धर्म बनते हैं, कहीं पर ईमान बनते हैं. कहीं पर धर्म बनते हैं, कहीं पर ईमान बनते हैं. कहीं पर हिंदू मुस्लिम ईसाई तो कहीं पर मुसलमान बनते हैं. हमारी महफिल में आकर देख साकी, यहाँ पर इंसान ही इंसान बनते हैं. काफी बढ़िया आयोजन पीएपी चषक 2025 सीजन 2 का. प्रारंभिक जोड़ी मैदान पर स्ट्राइक पर हम देख रहे हैं अक्षय पाटिल मोनिया, नॉन स्ट्राइक पे एशली और गेंदबाजी के लिए आते हुए अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे पहला P1 पावर प्ले का षटक लेकर आते हुए. जबकि 30 गेंदे 50 रनों की आवश्यकता है. हर खिलाड़ी अच्छा खेलता है परंतु फेमस वही खिलाड़ी होते हैं जो मैदान पर जी जान लगाते हुए और किस्मत के धनी होते हैं. पर यहां पर किस्मत को भी अपना साथ देना होगा, तो शानदार परफॉर्मेंस करना होगा. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. गेम इज ऑन. पहली गेंद लेकर आते हुए गेंदबाज. ओहो, पहली गेंद आड़े बल्ले से खेल दिया है. लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के करीब ट्रैवल होती हुई गेंद सीमा पार. पहली गेंद के ऊपर आता हुआ यह शानदार पीएनपी चौकार. डीजे खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला.
चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा. थैंक यू डीजे मास्टर. पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज करते हुए बैटर अक्षय पाटिल मोनिया. अलीबाग एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं गेंदबाज सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए. पहली गेंद जरूर शॉर्ट किस्म की गेंद थी, जरूर छोटी गेंद थी, उसके बाद बड़ा प्रहार किया, गेंद को बॉर्डर लाइन के बाहर भेजा. बैटर अक्षय पाटिल मोनिया ने शानदार शुरुआत उनकी इस पारी की यहां पर करते हुए. फिर से एक बार अपने छोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार. ओहो, फिर से एक बार वही गलती वही नतीजा. कॉपी बुक स्टाइल में गेंद बैक टू बैक बॉर्डर लाइन के पार आता है शानदार पीएनपी चौकार. खेळांचा खेळ हा आला रंग. धन्यवाद डीजे ऋषी. चौकारी षटकारांचा. विनंती करतोय प्रदीप नाईक साहेब यांना की साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मुरुड डिफेंडर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, आवाज अल्फाज संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या मॅच जिंकल्यात, दुसऱ्या मॅचसाठी रेडी झालेत. एक सामना इथे सुरू आहे. विजेत्यांमध्ये वळके अव्हेंजर्स विरुद्ध खंडाळा स्टॅलियन्स यांच्यामधली रंगतदार लढत आपण पाहतोय. मैदानामध्ये सुमित पत्रेचा पुढचा चेंडू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. इस बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर वहां पर फील्ड करेंगे. एक रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए स्ट्राइक पे बुलाया मुरुड का कोरले गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी एशली. ये खिलाड़ी काफी प्रभावित खिलाड़ी है. आज उनकी अग्नि परीक्षा कसौटी, क्योंकि पिछले मैच में अच्छी साझेदारी बिल्ड की थी दोनों बैटर ने. हुस्न ढल गया, गुरूर अभी बाकी है, नशा उतर गया, सुरूर अभी बाकी है. जवानी ने दस्तक दी और चली भी गई, जहन में वही फितूर अभी बाकी है. पहले मैच का फितूर यहां पर दिखलाना होगा एशली को, पर उनके सामने अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए. ओहो, बल्ले भोर सिरा. और इस बार देखिए मोए यहां पर विकेट कीपर क्या किया. ये इस तरह का कैच था कि यहां पर शोले फिल्म के ठाकुर भी लेते बिना हाथ के. ये तो शानदार कैच था, अपने खुद के पांव पे कुराड़ी मार ली. क्रिकेट में चुकीला माफी नहीं. पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश. जरूर देखिए पिछले मैच में भी 3 जीवनदान और इस बार पहली गेंद के ऊपर भी जीवनदान देते हुए. जरूर जीवनदान नहीं तो आज अपना लक फैक्टर लेकर आए बल्लेबाज एशली. यहां पर एशली को भी थोड़ी सी इंजरी प्राप्त होती हुई. तर आपण या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये वळतो. सन्मान्य मान्यवर या ठिकाणी आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. एका बाजूला मुरुड डिफेंडर्स आहेत, दुसऱ्या बाजूला आवाज अल्फाज आहेत. दोन्ही कॅप्टन्स माझ्या बाजूला आहेत. दोन्ही संघांना समान शुभेच्छा आपण देऊयात. तो नाणेफेक या ठिकाणी आपण करत आहोत नेक्स्ट मॅच साठी. टॉस केला जातोय, तो टॉस आपण जिंकलेला आहे आणि या ठिकाणी 5 षटकांचा सामना असेल. काय निर्णय आपल्या माध्यमातून येईल? आम्ही पहिली फिल्डिंग करू. ओके, दोन्ही कॅप्टन्सना समान शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा वळूयात कॉम्बॉक्सच्या दिशेला. धन्यवाद. थैंक यू. यहाँ पर देखिए यश मापगांवकर सर प्रेजेंटेशन बॉक्स में थे और यहाँ पर जो सफलता थी उसे नाकामयाब बनाते हुए विकेट कीपर प्रकाश हलेकाना सद्र रक्षण आए खल निग्रहण आए, पर यहाँ पर कैच लेने में असफल होते हुए विकेट खोते हुए जीवन दान देते हुए एशली बल्लेबाज को पिछले मैच में भी 3 जीवन दान और इस मैच में पहली गेंद के ऊपर जीवन दान. कन्यादान करो, रक्तदान करो, पर जीवन दान न करो. और यहाँ पर जीवन दान जब भी मिलता है तो जरूर बल्लेबाज अपने रंग दिखलाने में कामयाब होता है. तो फिर से एक बार रहा संघर्ष की है जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों को जंग से जीता है वही सूर्य बनकर निकलता है. ओहो, फिर से एक बार स्लो 1-1 गति में परिवर्तन. स्लो 1 डिलीवरी यहां पर बल्लेबाज को चकमा देते हुए गेंदबाज. अलीबाग एक्सप्रेस ऐसे ही नहीं कहा जाता क्योंकि हर एक वर्षीय स्टाइल गेंदबाजी करने यहां पर प्रभावित गेंदबाज है सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए. एशली स्ट्राइक पर बैटर, नॉन स्ट्राइक पे अक्षय पाटिल मोनिया, जबकि गेंदबाजी करते हुए गेंदबाज सुमित पत्रे. स्कोर कार्ड पर 9 रन बिना कोई विकेट खोए. पहला और प्रगति पर शानदार शुरुआत. ओहो, फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास. स्टांस का पहली मान लिया था, यहां पर नो फुटवर्क है, बल्लेबाज का ही जान लिया था गेंदबाज सुमित पत्रे ने. डॉट गेंद जाते हुई एक ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए. स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं 9 रन, जबकि 2 चौके लगाकर इनिंग की शुरुआत की थी बैटर. चेक. थोड्या वेळासाठी अर्थात पंचांकडून इशारा येतोय की आपण सर्व लाईट्स ऑन करायचे आहेत. बरोबर सर? नसेल सर, राईट? येस, सर्व लाईट्स ऑन होतील. तत्पूर्वी थोडा एक अर्थातच या ठिकाणी व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वप्रथम
किन्नरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे कमिटी मेंबर्स अंकित भानुशाली यांना विनंती करतो की किन्नरे सरांचा आपण या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल. हे विहंगम दृश्य आपण पाहतोय जे अर्थातच ही क्रिकेट स्पर्धा ज्या कुरुळच्या आझाद मैदानावरती आपण आयोजित केलेली आहे आणि किंबहुना ही क्रिकेटची स्पर्धा अनोखी, दिमाखदार, दैदिप्यमान आणि रोमहर्षक व्हावी यासाठी सारेच अर्थातच आपण त्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतोय. काही अंशी ही स्पर्धा ज्या वेळेला अशा विहंगम दृश्याने तुम्ही घर बसल्या जेव्हा त्याचा आनंद लुटताय, मला खात्री आहे की जेव्हा आज या ठिकाणी प्रेक्षकांनी सुद्धा गर्दी करावी, तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून मोबाईलची भेट सुद्धा मिळणार आहे. त्यामुळं त्याचाही अधिकाऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करेन. सुरेश गजने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे अर्थातच परूरचे प्रमुख कार्यकर्ते, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण सुरेशजी गजने यांचं या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. आपण चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते हा अर्थातच सुरेशजी गजने यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे. चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित असणारे दीपक गोंधळी, रवींद्र गजणे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो ताईंनाच की ताई आपण आपल्या शुभ हस्ते, रवींद्र गजणे यांना विनंती असेल आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दीपक गोंधळी यांना सुद्धा विनंती आहे की आपणही स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ताईंच्या शुभ हस्ते, ताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान ताई करायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे अर्थातच सामना सुरू आहे. अक्षयची बॅटिंग सुरू झाले. मान्यवर सुद्धा या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित होत आहेत आणि चेंडू हवेत. अक्षय मोन्या पावलांमध्ये मोठा हादरा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रायगडाची शान शिखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. यस थैंक यू डीजे मास्टर. और संदीप सर अगर देखा जाए ना तो कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है. करना था वार पर हो गया पलटवार. इसके पहले की गेंद के ऊपर बैटर अक्षय पाटिल मौर्य ने छक्का लगाया था सूरज खांबे गेंदबाज के ऊपर, पर उसके ऊपर टीट फॉर टैट जशास्त्र से प्रत्युत्तर देते हुए शॉट थर्ड मैन दिशा में फील्डर को तैनात किया और सीधा विकेट प्राप्त करते हुए बड़ी मछली जाल में फांसी. बैटर अक्षय पाटिल मौर्य आउट होते हुए बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बचे हुए 21 गेंदें और 34 रनों की आवश्यकता है. न्यू बैटर मैदान पर जयेश घाग न्यू बैटर मैदान पर जर्सी नंबर 45 परिधान किए हुए इनायत नंबर 4 पर आते हुए 21 गेंदें और 34 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच. पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज 3 गेंदें हो चुकी है. कमाल की गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज सूरज खांबे. जिस मछली की तलाश थी, जिस विकेट की आवश्यकता थी, उस विकेट को प्राप्त करते हुए यहाँ पर गेंदबाज सूरज खांबे. पिछले मैच में साहिल खांबे नाम का बादल था, इस मैच में सूरज खांबे गेंदबाजी करते हुए. ओहो, फिर से एक बार आने बल्ले से खेल दिया है. बल्लेबाज जयेश घाग ने ऑन साइड में फील्डर है वहां पर अजिंक्य मात्रे. जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 रन लेने का मौका. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 17 रन. ऋषभ पंत, AB डिविलियर्स जर्सी नंबर 17. किसके लिए होगा खतरा? गेंदबाज सूरज या फिर बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल. आज अलीबाग तहसील में पिंटिया नाम से प्रचलित है वही खिलाड़ी बैटर पिंटिया पाटिल. स्ट्राइक एंड पर तो नॉन स्ट्राइक पे जयेश घाग गेंदबाजी करते हुए
सूरज खांबे इस बार देखिए थर्ड की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग, तब तक आंखों में इशारा करते हुए 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार सूरज खांबे गेंदबाजी करने के लिए तैयार जयेश के लिए, इस बार और पिच के आने वाले से खेल दिया, मिड विकेट में मौका है, बल्लेबाजी में वजन मिलेंगे रन, बिल्कुल आधा डजन षटकार। खिलाड़ी है यह, किसी का समय आता है इसका तो दौर चलता है, थोड़ा बच के रहो आज, एक बार इससे भी खतरा है। 24 कैरेट सोना है ये खिलाड़ी, नाम है जयेश काक, शानदार बल्लेबाजी। तीसरे ओवर के लिए हम देखेंगे पीएनपी टेप बॉल लिया जाएगा। इस बार तीसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा? छक्के की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन। यहां पर पहले ओवर का दूसरे ओवर का खेल समाप्त हो चुका है। तीसरे ओवर के लिए साहिल खांबे पीएनपी टेप बॉल लेकर आते हुए, निराश मत हो यार, समय खराब हो तो शेर का भी शिकार हो जाता है। और आखिरी गेंद पर जरूर छक्का आने के बाद थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव आया होगा गेंदबाज के ऊपर। सूरज खांबे ने अच्छी गेंदबाजी की थी, आखिरी गेंद पर जरूर बड़ा स्ट्रोक लगाया बैटर जयेश घाग ने। यही तो क्रिकेट है दोस्तों, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है, रंग बदलने वाला खेल जिसे कहते हैं क्रिकेट, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल। तो साहिल खांबे बल्लेबाजी में जरूर नाराज किया था, एक छक्का लगाया था, रनआउट के स्वरूप में बैटर आउट हुए थे। वही गेंदबाज साहिल खांबे जर्सी नंबर 18 परिधान के हुए, उनके सामने एक हार्ड हिटर, एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी, टेनिस क्रिकेट की आन बान शान प्रफुल्ल पाटिल, पिंठिया पाटिल स्ट्राइक एंड पर बैटर, गेंदबाजी करते हुए साहिल खांबे। टेप बॉल पीएनपी का तीसरा ओवर, इस बार टप्पा गिरने के बाद गेंद बाहर आती हुई, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए 50 रनों का टारगेट सेट किया है, जरूर यहां पर आधा रन प्राप्त करने में कामयाब बल्लेबाजी यहां पर टीम दिखाई देती। इस बार देखिए बैकफुट पर जाकर पंच खेल के उसे ढकेल दिया है डीप कवर पॉइंट में, और फिर से फील्डर जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक अति घाई क्या यहां पर पॉपिंग क्रीज में पहुंच गए। क्या बल्लेबाज 2 रन प्राप्त कर चुके हैं यह सीरीज, क्योंकि ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं है, सुखरूप वहां पर पहुंच गए, ऐसा इशारा उनके माध्यम से जरूर आता हुआ। इस दोनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 27 रन। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ। जरूर थर्ड अंपायर रेफर करते हुए कि पॉपिंग क्रीज पे बल्लेबाज पहुंचे या फिर आउट है, जरूर ये थर्ड अंपायर। थर्ड अंपायर डिसीजन अभी भी आना बाकी है, क्या है डिसीजन होगा? क्या पॉपिंग क्रीज पे पहुंच गए खिलाड़ी या फिर आउट है? ये तो थोड़े समय में यहां पर रिजल्ट होगा। देखिए स्क्रीन के ऊपर पॉपिंग क्रीज में पहुंचे या नहीं, जरूर थर्ड अंपायर डिसीजन। नॉट आउट, बल्लेबाज सेफ है, जरूर यहां पर पॉपिंग क्रीज में पहुंच गए। दोनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 27 रन। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और जरूर यहां पर साथ दिया है बल्लेबाजी करने वाली टीम के बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल, पिंठिया पाटिल। साहिल खांबे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं पर फील्डरों की साथ जरूर थर्ड अंपायर का रिफर यहां पर जाता कि विकेट कीपर का हाथ लगा है, इसके लिए बैटर आउट नहीं है, सेफ है। फिर से एक बार साहिल खांबे गेंदबाजी करने के लिए तैयार।
ओहो, इस बार टप्पा गिरने के बाद अगेन अंदर आई, राइज हुई, बल्लेबाज को सरप्राइज किया। ये तस्वीर एक दिन यादें बन जाएगी, कल ना जाने किसी की उम्र हो जाएगी। जब तक साथ हो, मोहब्बत में रहो, ये दोस्ती फिर पैसों से काम ना आएगी। और फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में खेल दिया, मिडल में फील्डर है। जब तक फील्ड करेंगे एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 28 रन, बचे में 15 गेंदे और 22 रनों की आवश्यकता है। बचे में 15 गेंदे 22 रनों की आवश्यकता, अभी भी गेम ऑन है, 50-50 दोनों टीम के तरफ है। साहिल खांबे को विकेट प्राप्त करना है। इस बार डांसिंग लौड़ा कर खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, फुटवर्क का इस्तेमाल किया। ऐसा कहा जाता है सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारो, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारो, सामने साहिल खांबे है, छक्का कैसे मारो। जरूर छक्का लगाने पर रोक कर रखा है बैटर को साहिल खांबे गेंदबाज ने। इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, ऑन ड्राइव, फिर से एक बार देखिए मिड ऑफ बॉर्डरलाइन के पार, वन बाउंस, पीएनपी चौकार, डीजे मास्टर। करने वाले जयेश गाग ने अपने इरादे तगड़े किए और इस बार साहिल खांबे के ऊपर प्रतिकार किया है। गेंद सीमा पार, चौकार, बचे में 13 गेंदे और 18 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार उन्होंने से खेल दिया है, मिडल में फील्डर अशोक साखरकर, खतरी कैच लपकते हुए विकेट का पतन। फिर से एक बार डीजे को मौका। राजेश पाटिल राजा जर्सी नंबर 14 परिधान के हुए मैदान पर तशरीफ लाते हुए, ना दिन देखता है ना रात देखता है, ना दिन देखता है ना रात देखता है, ये तो सिर्फ टीम के हालात देखता है। नाम है साहिल खांबे, एक 54 के बाद कमबैक किया, विकेट का पतन किया। बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता है। इकोनॉमी रन रेट देखा जाए तो प्रति षटक 9 रन यहां पर प्राप्त करने हैं। ऐसे कौन से गेंदबाज होंगे जो इस मैच में 9 रनों की कम से कम रन प्राप्त करने में कामयाब होंगे। गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार निजी दूसरा, टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए खुद कप्तान, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज सुमित सुनील पत्रे, अलीबाग एक्सप्रेस गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज पिंटिया पाटिल, एक प्रारंभिक बल्लेबाज, बल्लेबाजी करते हुए टीम बल्कि एवेंजर्स की जानिब से बल्लेबाजी करते हुए। बच्चे में 12 गेंदे, 18 रनों की आवश्यकता है। इस मैच में दिल की धड़कनें जरूर धक धक होगी क्योंकि रोमांचक मुकाबला है, कांटे की टक्कर। पीएनपी चषक 2025 सीजन 2 का ये थरार, ना थका हूं ना मैंने हिम्मत हारी है, हौसले है मेरे बुलंद इसलिए सफर मेरा जारी है, ये कहते हुए पिंटिया पाटिल। इस बार अलीबाग एक्सप्रेस गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, तेज तर्रार गेंद, स्क्वायर कट किया, गेंद को ढकेल दिया डीप कवर पॉइंट क्षेत्र में। फील्डर है, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन। बचे में 11 गेंदे, 16 रनों की आवश्यकता है। इसीलिए तो कहता हूं आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। सामने तूफान है पिंटिया पाटिल, इस तूफान को शांत रखना है। अलीबाग एक्सप्रेस सुमित इस बार जड़ में डालने की कोशिश, ऑन ड्राइव खेल दिया है, वहां पर अजिंक्य मात्रे फील्ड करेंगे। तब तक 1 ही रन पर संतुष्ट। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर
35 रन, बचे हुए 10 गेंदे, 15 रनों की आवश्यकता। इक्वेशन चेंज होता हुआ, हर एक गेंद के ऊपर समीकरण बदलता हुआ। यहां पर बैटर फिर से एक बार राजा पाटिल बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पर पिंटिया पाटिल गेंदबाजी करेंगे। अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे। स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम 10 गेंदे 15 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं राजेश पाटिल। सुमित पत्रे अपने छोर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार। स्कोर कार्ड पर 35 रन 2 विकेटों के नुकसान पर, जबकि 14 ओवर प्रगति पर अपने छोर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार। फुल टॉस गेंद, फुल टॉस वसूल, गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गया है क्रॉस और इस मैदान पर कहते हुए आई एम द बॉस, गेंद बॉर्डर लाइन के पार षटकार। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। थैंक यू डीजे मास्टर। जब फुल टॉस किस्म की गेंद मिली, राजेश पाटिल ने अपने इरादे स्पष्ट किए और इस मैदान पर छक्कों की बौछार करते हुए अपनी टीम को लेकर जा चुके हैं। स्कोर जा पहुंचा है 41 रन। जीतने के लिए मात्र अभी भी 9 गेंदे 9 रनों की आवश्यकता है। इस बार सुमित पत्रे के ऊपर किया हुआ अटैक है और उस अटैक को कम बैक करना है तो विकेट प्राप्त करनी होगी। बल्लेबाज राजेश पाटिल अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां पर दिखाई देते हुए। ओहो, फिर से एक बार देखिए, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार मन बना लिया था, आड़े बल्ले से खेलेंगे। 1 रन लेने का प्रयास कर रहे थे, कोशिश कर रहे थे, पर इस कोशिश में नाकामयाब होते हुए बैटर राजेश पाटिल। बचे हुए 8 गेंदे 9 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच यहां पर होगा, उसमें कोई शक नहीं है। हम देख रहे पीएनपी चषक 2025 पर्व दूसरे। हमें गर्व है इस पर्व पर क्योंकि काफी बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। पीएनपी चषक 2025 गेंदबाजी करेंगे फिर से एक बार सुमित पत्रे अपने ओर की 5वीं गेंद। बचे हुए 8 गेंदे 9 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पे फिर से एक बार एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर राजेश पाटिल, राजा नाम से प्रचलित। ओहो, फिर से एक बार वाइड ओवर डालने का प्रयास, कामयाब लाउड अपील, पर उस अपील में तथ्य कमी। जरूर ऑफिशियल अंपायर नॉट आउट यहां पर डिसीजन देते हुए स्पिन अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। बचे भी 7 गेंदे 9 रनों की आवश्यकता है। 7 गेंदे 9 रनों की जरूरत। एक शानदार मैच है। राजेश पाटिल राजा बल्लेबाजी करते हुए पर कमबैक किया है। 2 गेंदे लगातार की बिंदी डालने के बाद थोड़ा आत्मविश्वास बढ़ गया है। गेंदबाज सुमित पत्रे अलीबाग एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं। अगर इस गेंद के ऊपर विकेट या डॉट आती है ना तो जरूर समीकरण बदलेगा, कहानी में ट्विस्ट होगा, मैच थोड़ा सा फास्ट होने जाएगा क्योंकि यहां पर 7 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता है। शानदार मैच। फिर से एक बार सुमित पत्रे, वो इस बार जड़ में डालने की कोशिश, स्ट्रेट ड्राइव खेल दिया, ऑन साइड में फील्डर है वहां पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर शिखर धवन जर्सी नंबर 42 स्कोर कार्ड पर आते हुए। बचे हुए 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है, कंपलसरी यहां पर प्राप्त करने होंगे। सुमित पत्रे इस ओवर में 2 ओवर में 19 रन खर्च करते हम स्क्रीन पर देख रहे हैं। प्रफुल्ल पाटिल जिन्होंने 6 गेंदों का सामना किया 7 रन पर बल्लेबाजी करते हुए, और राजेश पाटिल एक छक्का लगाकर 4 गेंदों का सामना करते हुए 7 रन पर बल्लेबाजी करते हुए। टारगेट जरूर 50 का है पर बचे हुए 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता है। क्या इस 6 गेंदों में 8 रन प्राप्त करेंगे बल्लेबाजी करने वाली टीम? यहां पर फिर से एक बार स्पिन अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। टीम मीटिंग न ले, जरूर मैं फिर से एक बार आमंत्रित करना चाहूंगा। आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा? 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। कौन से गेंदबाज होंगे जो इस प्रतियोगिता में 6 गेंदों में 8 रन डिपेंड करेंगे, अपनी हर भी बाजी को जिताएंगे, और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। जरूर इसके बाद की जो टीमें हैं वो मुकाबले में तैयार रहे, इसके बाद जरूर मैच आपका होगा। फिर से एक बार 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता और गेंदबाजी के लिए आते हुए आपको पता है या इससे गेंदबाज है 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता हो, 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता हो, डिपेंड करने वाले गेंदबाज नाम है आशंक साखरकर। गेंदबाजी के लिए आते हैं उर्फ खत्री, खत्री नाम से जाने जाते हैं। आज उन्हें अपना नाम की तरह डंका बजाना होगा, जिसके
गेंदबाजी के लेकर आती रही किसी को शंका, वही गेंदबाज है रतन आशांक। यानंतर होणारा सामना मुरुड डिफेंडर्स वर्सेस आवाज अल्फास, दोन्ही संघांनी सज्ज राहायचं लगेच। बरोबर आहे भाईजान, रतन खत्री नावाचे सुद्धा एक नावाजलेले गोलंदाज होते आणि त्या गोलंदाजांचा सामना करणं त्यावेळेला प्रचंड कठीण असायचं, म्हणून त्या नावाशी साधारण सिमिलर पदवी आशांकने धारण केलेली आहे। अर्थात ते खत्री नाव त्याला वेगळ्या गोष्टींसाठी मिळालेलं आहे, पण आता तो खत्री परफॉर्मन्स करावा लागेल, पण समोर राजा आहे हे विसरून चालणार नाही। ओव्हर टू वन्स अगेन इम्रान भाईजान। या स्पिन से देखिए पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, यहाँ पर मौका दिया, 3 स्टंप खोलकर खेलना चाहते थे। मैंने पहले कहा था खत्री है और खत्री ने दिखा दिया अपनी जादू की छतरी। डीजे रायगडाची शान शिखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। इसीलिए तो कहते हैं ना, निगाह वली में वो तासीर देखी। संदीप सर, निगाह वली में वो तासीर देखी, हजारों की बदलती तकदीर देखी, और जीतने के लिए 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता थी और राजेश पाटिल सफल हो गए। उन्होंने तीनों स्टंप दिखाए और आशांक सकर ने गलती नहीं की और विकेट प्राप्त की। बचे में 5 गेंदे, 8 रनों की आवश्यकता है। हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला, इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी है। पर सुमित पत्रे को विश्वास है कि कामयाब गेंदबाज है, हमारे टीम के लिए लड़ने वाले खिलाड़ी है। जिस तरह से बाजी प्रभु ने पावन खिंड लड़ी थी, उसी तरह से आज ये मैदान पर गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे। नाम है आशांक साखरकर और गेंदबाजी करते हुए खत्री। न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 6 पर आते हुए कल्पेश मात्रे, ये भी एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी है। बल्लेबाजी हो या गेंदबाजी, अपनी बल्लेबाजी के मोर्चे उन्होंने अक्सर सादर किए हैं, पर उनके सामने फिर से एक बार आशांक साखरकर। बचे में 5 गेंदे, 8 रनों की आवश्यकता, PNP चषक का थरार। ओहो, फिर से एक बार देखिए मरकडिंग स्टाइल में वहां पर विकेट प्राप्त करने का प्रयास, क्या ऑफिशियल अंपायर रेफर करते हुए क्या यह आउट है या नहीं। फिर से एक बार कहानी में ट्विस्ट, तो अंपायर रेफर होता हुआ मरकडिंग आउट है या नहीं। देखिए काफ़ी सारे लफ्ज़ आपने यहाँ पर इमरान भाईजान बोले, लेकिन अब तकदीर, तकनीक, ये सब कुछ निर्भर करता है आने वाले वक्त के ऊपर। यस, अब स्क्रीन पर देख रहे नॉट आउट है, जरूर यहां पर पण मॅचमध्ये आलेल्या या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। इथे उपस्थित प्रेक्षकांना नक्कीच मी विनंती करेन, कारण ज्या प्रकारे अर्थातच हा निर्णय आला पंचांकडून की आता फलंदाज नाबाद असेल। इमरान भाईजान स्कोर एकदा सांगा, किती बॉल किती हवे। यस सर, स्कोर जा पहुंचे 42 रन 3 विकेटों के नुकसान पर। बचे में 5 गेंदे, 8 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर विकेट प्राप्त की है। मैं कतरा होकर भी तूफान से जंग लेता हूं, मेरा बचना समंदर की जिम्मेदारी है। दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, ये चिराग एक आंधियों पर भी भारी है। जीतने के लिए 5 गेंदे, 8 रनों की आवश्यकता, एक शानदार मैच। ओहो, इस बार वाइड ओवर डालने का प्रयास, बल्लेबाज को चकमा दिया। बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, कहानी में ट्विस्ट आता हुआ, दिल की धड़कन फिर से एक बार धक धक होती हुई। 4 गेंदे, 8 रनों की आवश्यकता है। आशांक साखरकर गेंदबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार आने बल्ले से खेल दिया, मिडल की दिशा में फील्डर है। जब तक फील करेंगे तब तक ये देखिए हाना गड़बड़ गोंदल, एक ही प्लेटफॉर्म पे 2 ट्रेन। फिर से एक बार ऑफिशियल अंपायर रेफर करते हुए थर्ड अंपायर, क्या बल्लेबाज आउट है या फिर सेफ है, रन कंप्लीट है, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा।
इसीलिए तो कहते हैं हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कामयाबी पर। खेळ हा आला मैं शेर मार रहा हूं। डिसीजन पेंडिंग है, डिसीजन आना बाकी है। मैं शेर अर्ज कर रहा था हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा। डट कर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा। और जरूर वक्त को गुलाम बनाना है तो संघर्ष करो, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। तो जरूर यहां पर कुछ प्राप्त करना है तो जरूर कामयाब बनने के लिए संघर्ष करना होगा। स्क्रीन पर हम देख रहे हैं नॉट आउट, बल्लेबाज से यहाँ पे 2 रन यहां पर प्राप्त करते हुए, जरूर खराब फील्डिंग यहां पर करते हुए रोशन पाटिल। और क्रिकेट में चुकीला माफी नहीं, हर एक रन यहां पर महत्वपूर्ण रहती है। और यहां पर 1 रन की जगह पर 2 रन प्राप्त किए बैटर ने। बचे हुए 3 गेंदें और 6 रनों की आवश्यकता। स्कोर जा पहुंचा 44 रन। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर गेंदबाजी करते हुए आशांक साखरकर। स्ट्राइक पर बैटर कल्पेश मात्रे। कौन बनेगा हीरो, कौन बनेगा जीरो, पीएनपी चषक का थरार। इस बार बैक टू द बॉलर स्ट्रेट ड्राइव खेल दिया है अजिंक्य मात्रे फील्डर। इस बार देखिए थोड़े से फंबल हो गए थे जरूर, पर 1 रन पर संतुष्ट, क्योंकि उन्हें पता है प्रारंभिक बल्लेबाज पिंटिया पाटिल उनके ऊपर पूरी जिम्मेदारी है। वो ऐसे खिलाड़ी है कि इस प्रतियोगिता में 2 गेंदें और जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता है। हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जींकला, यह समीकरण। दर्शकों अगर आपको मैच पसंद आया होगा तो तालियां बजाएं। 2 गेंदें 5 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आशांक साखरकर, थलगांव से बिलोंग करने वाला, ऐसे कारनामे उन्होंने अक्सर काफी किए। और वही कारनामा फिर से एक बार पीएनपी चषक 2025 सीजन 2 में क्या करेंगे, फिर से एक बार पिंटिया पाटिल। इस बार बड़ा स्ट्रोक ऑन ड्राइव और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। पिंटिया पाटिल का धमाका, 440 का झटका, गेंद सीमा पर, विजयी षटकार। आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल ऋषिकेश वैद्य आणि योगेश वैद्य यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो। या स्पर्धेचे अर्थातच प्रमुख पाहुणे या नात्याने या ठिकाणी आपण आजच्या दिवशी उपस्थित राहिलात। आणखीन सारी पाहुणे मंडळी आणि कलाकार मंडळी सुद्धा थोड्याच वेळात या व्यासपीठावरती उपस्थित होणार आहेत। काही खेळाडू सुद्धा उपस्थित होणार आहेत। त्यामुळे पीएनपी चषकाची ही मेजवानी आपणा सर्वांसाठी अधिक अनोखी आणि तितकीच लज्जतदार असणार आहे। त्यासाठी आपण कुठेही जायचं नाही, पाहत राहा, ऐकत राहा पीएनपी चषक 2025 पर्व दुसरे।